गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप खूप छान असतात. आणि आज मी तुम्हाला एक खूप छान सरप्राईज देणार आहे, कारण मी एका ठिकाणी फिरायला जाणार आहे. खूप छान मी त्याचे व्हिडिओज बघितले, म्हणजे खूप 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 मला जायची तिथे इच्छा होती. आणि ऑन द स्पॉट म्हणजे आम्ही जे म्हणजे 5 जण जाणार आहे. म्हणजे त्यातले कारण म्हणजे सांगता येणार नाही, कारण की कोण येणार आहे, म्हणजे कोण कोण येणार आहे. म्हणजे वशिंदादा, मी, विशाल भैया आणि अजून दोघं तिघ आहेत, पण त्यांचं काही नक्की नाही, कारण की मी ऑन द स्पॉट मी इथं आले होते. आणि मी ह्यांना सांगितलं होतं की चला म्हणून, किंवा ह्याच्या अगोदर पण ट्रिपचं म्हणजे म्हणलं होतं मी चला म्हणून, पण त्यांनी अजिबात माझं ऐकलं नाही. पण मी अचानक इथं आले आणि त्यांना म्हणलं जायचं आहे. मला माहीत होतं ते की मी काही म्हणजे समजा मी की बॅग भरून आले असते तर ती मला काही हाकलून देणार नव्हते. त्यामुळे माझा खूप विश्वास होता त्याच्यावरती की मला अजिबात म्हणजे नाराज करणार नाहीत. आणि तसंच झालं आहे. ते सगळेजण गेलेत, म्हणजे कोण गाड्या नाही गेले, कोण कपडे, कोणाचं काय 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 राहिले ते आणाय गेलेत. कोणाला माहीत नव्हतं खरं तर. मी माझी बॅग भरून आली खरं तर, पण त्यांचं नक्की नव्हतं. त्यामुळं ते म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं, त्यामुळं त्यांचं सगळे गडबड म्हणजे असं गोंधळ गडबड झाला आहे त्यांचा. पण मी तुम्हाला नक्की दाखवेल कुठे चालली ती, आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि खास करून जेव्हा आम्ही म्हणजे आमचं गाव सोडून थोडंसं लांब गेलो, हे डोंगर वगैरे आम्हाला माहीतच नव्हतं की त्या साईडनं हरण वगैरे दिसतील म्हणून. पण अचानकच आम्हाला 4-5 असं हरण दिसले. लय खुश म्हणजे लय खुश. मी, माझा भाऊ सगळेजण बाहेर गेलो, बघितलं. चिकूबाई यांना खरं तर दिसलं होतं ते, आणि कोणाला खरं वाटलं नाही की एवढ्या म्हणजे माणसं होती ना साईडनं, आणि एवढं त्यात पण ते हरण दिसणं म्हणजे नसतं सहसा तिथं, पण ते दिसले. खूप भारी वाटलं ते. जातानाच ट्रिपची म्हणजे भारी सुरुवात झाली होती आमची. तुम्हाला दिसतंय थोडंसं लांब आहे ते, पण आहेत, दिसतंय छोटे छोटे आहेत ते थांबते ते काय गाडी आणि एवढं सगळं आम्ही तिथून बघितलं हरण वगैरे, आणि पुढं निघालो ट्रिपसाठी. त्यामध्ये मी आणि वशिंदादा बोलत होतो आणि पाठीमागची त्यांची बडबड चालूच होती. पण एकदम झाडं हिरवंगार, एकदम डोंगर वगैरे बघून खूप छान वाटत होतं. आणि वशिंदादासोबत बोलत एकदम ट्रिप भारी चालली होती. तर पुढं तुम्ही बघ, चलाच ब्लॉग कंटिन्यू बघा. खूप छान ब्लॉग आहे, तर बघा. आणि हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला सांगितलं होतं तसं हिरवगार पूर्ण झाडी होती. आणि म्हणजे नाही का असं मंडपच घातल्यासारखं, आणि खूप मोठी म्हणजे वडाचे झाड होते, अजून वेगवेगळं. आणि हे लोकेशन तिथं खूप म्हणजे खूप खूप भारी होतं. आणि तर मी व्हिडिओ वगैरे काढत होते. तर हे पाठीमागचं डोंगर, वरती निळं असं आकाश वगैरे खूप भारी वाटत होतं. व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघा नक्की. मी तर इंस्टाग्रामवर पण पोस्ट केलेत आणि यूट्यूबवरती पण. ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि पुढं गेल्यावरती हे पूर्ण असं हिरवं डोंगर वरती, म्हणजे पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला, धुकं पूर्ण होतं. हे व्हिडिओमध्ये पण दिसतंय तुम्हाला. आणि घाट लागला आम्हाला तिथं पुढं गेलं का. तिथं पण आम्ही घाटामध्ये फोटो काढलेत, व्हिडिओज काढलेत खूप. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप आवडेल पण. आणि थोडंसं सॉन्ग वगैरे लावून डान्स मजा मस्ती चालूच होते आमची सगळ्यांची, तर नक्की बघा. आणि हे फोटोशूटसाठी आम्ही थांबलो होतो तिथं. आणि आमचं फोटोशूट करून आम्ही वाईमध्ये पुढं गेलो. आणि सगळ्यांना भूक लागली होती खूप, कारण की सकाळपासून कोणीच काही खाल्लं नव्हतं. मीच फक्त नाश्ता बहुतेक केला होता, नाहीतर कोणीच काही खाल्लं नव्हतं. आम्ही जेवण करून डायरेक्ट आम्ही पुढच्या पॉईंटला गेलो, ते म्हणजे पारसी पॉईंटला. आणि हाच तो पारसी पॉईंट आहे. खूप छान होतं. पुढं पूर्ण धुकं होतं, म्हणजे ढग खाली आल्यासारखं, आणि खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही पारसे पॉईंट बघून डायरेक्ट हा कोणता पॉईंट होता ते मला माहीत नाही, पण आम्ही गेलो होतो खरं तर, कारण की तिथं पूर्ण घोडे होते व घोडे येतानाच घोड्यांची म्हणजे रायडर चालू होती. आणि खूप छान होतं, म्हणजे घोड्यावरती मला बसायचं, परंतु व्हिडिओ काढायचं ट्रेंडिंगचं व्हिडिओ चालू होते तेव्हावरती घोड्यावरती. आणि हे पूर्ण म्हणजे नाही का बोटिंगचं होतं चालू, पण ते धुकं असल्यामुळे एवढं मजा आली नसते, त्यामुळे आम्ही गेलो नाही. बंद झालं ते 6:30-7 वाजले होते बहुतेक. आणि तिथून आम्ही
नंतर पुढे गेलो, म्हणजे बोटिंगच्या शेजारी घोड्याचं एक मैदान असल्यासारखं होतं आणि तिथं आम्ही गेलो, कारण की ट्रेंडिंगचं म्हणजे घोड्यावरती बसून व्हिडिओ काढवते, ट्रेंडिंग चालू होतं ते. आणि मला खरं तर काढायचं होतं, मला घोड्याची खूप भीती वाटते. रिॲक्शन खूप डेंजर होतं आणि मला खूप भीती वाटते. पण माझं म्हणजे भाऊच होते सोबत सगळेजण, आणि मला त्यांनी एवढं चल 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 म्हणून एवढं मला फोर्स केला किंवा एक काय म्हणते त्याला सपोर्ट केला. मला भारी वाटलं खरं तर, पण खूप भीती वाटत होती मला. पण मी तरीही गेले आणि व्हिडिओ काढला. आणि हे तुम्ही बघू शकता, मला जातानाच खूप भीती वाटत होती खरं तर, पण काही नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं काय करू. पण बसायला लावलं होतं, मी बसले खरं तर हिंमत, म्हणजे खूपच भीती वाटत होती, कळतच नव्हतं काय, कारण की पहिल्यांदाच मी फर्स्ट टाइमच बसत होते घोड्यावरती. पण परत बसल्यानंतर भारी वाटलं. आणि फायनली मी रील काढली, त्या ब्लॉगमध्येच टाकलं मी त्याचा व्हिडिओ छोटासा. तर खूप भारी वाटत होतं, हिंमत केली आणि खूप भारी रिझल्ट आला होता त्याने. अजून एकदा केलंय आम्ही तिथून निघालो त्या पॉईंटवरनं, कारण की अंधार पडत होता, आम्हाला लवकर जायचं होतं रूमवरती. आणि रूमवरती गेल्यावरती हे त्यांचं डान्स वगैरे सगळं चालू होतं. आणि आम्ही परत नंतर तिथं फ्रेश होऊन वगैरे आम्ही डायरेक्ट मार्केटला गेलो फिरण्यासाठी. म्हणजे थोडंसं भारी वाटत होतं, कारण की पूर्ण धुकं होतं आणि जाताना ते असं कुठून घेऊन चालले होते मलाही कळत नव्हतं खरं तर. पहिल्यांदाच बाहेर आलते मी एवढं लांब ते पण. आणि हे असं मार्केटनं फिरताना 2 मिनटामध्ये पाऊस येत होता, 2 मिनटामध्ये पूर्ण गायब व्हायचा पाऊस. 2 मिनटामध्ये पाऊस, पूर्ण 2 मिनटांनी बंद. खूप भारी वाटत होतं धुक्यामध्ये फिरताना. तरी बघताय तुम्ही कसं आहेत, भारी ना. आणि हा आमचा शेजारचा विशाल भैया आहे, माझा भाऊ. आणि आम्ही फिरत पुढं खूप लांब गेलो होतो. आणि वशिमदादाने एवढ्या थंडीमध्ये स्प्राईट घेतली होती प्यायला ते पण. आणि मी त्यांना बोलत हसत चाललो होतो, कारण की आम्ही 4-5 जणच होतो. पण खूप भारी वाटत होतं, कारण की विशाल भैया, वशिमदादा हे ब्ल्यू कलरच्या शर्टमधले वशिमदादा आहेत, व्हाईट कलरमधले चिकू भैया, आणि ह्या समोरचा दिसतोय काळा तो माझा भाऊ आहे, म्हणजे विशाल भैया हा. आणि खूप म्हणजे खूप मज्जा आली. तुम्ही पण नक्की जावा. तर बघा, हां पण मी तुम्हाला सांगितलं नाही कुठे गेले होते मी. खरं तर तुम्हाला कळालं असेल मी वाईमध्ये, म्हणजे वाईटच्या साईडने गेले, म्हणजे कुठे गेले होते मी. खरं तर महाबळेश्वरलाच गेले. अचानक आमचा प्लॅन कॅन्सल, म्हणजे जिकडं जायचं होतं तिकडे गेलोच नाही आम्ही. खरं तर वेगळ्याच ठिकाणी गेलो, वेगळ्याच रूटनी आम्ही गेलो डायरेक्ट महाबळेश्वरला. अचानक ठरलं होतं त्यामुळं गेलो होतो. खूप भारी वाटत होतं. आणि म्हणजे मला ढग खूप म्हणजे आवडतात. आणि तिथं माझ्या भावांनी खूप हाऊस केली. आणि आम्ही सकाळचे परत दुसऱ्या दिवशी आवरून डायरेक्ट मुंबई पॉईंटवरती गेलो होतो. आणि इथं पण पूर्ण धुकं, सकाळी लवकर निघायचं होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो खरं तर 8-8:30 वाजता. आणि पूर्ण धुकं होतं, आम्हाला कोणतेही पॉईंट बघायला भेटले नाहीत. नुसतं आम्ही महाबळेश्वरला जाऊन वापस आलेलो आहे. आणि हे दिसतं हे विशाल भैया आणि चिकू भैया ह्यांनी लय म्हणजे खूप गडबड चला त्याच्यामुळे एवढं सगळं झालं होतं. पण नेक्स्ट टाइम ते नक्की म्हणल्यात प्लॅन करून आपण जाऊ. आणि माझा प्लॅन सक्सेस झाला होता, की मी त्यांच्यासोबत ऑन द स्पॉट त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांनी माझं मन दुखवलं नाही, मला सोबत घेऊन आलेत आणि खूप भारी वाटलं होतं मला. आणि तिथून आम्ही मुंबई पॉईंट बघून बाहेर थोडं पडलो होतो. तर वशिमदादांचं तर वेगळंच, तू असे व्हिडिओ काढ, तू असे पोस्ट घे, तू असं कर. माझे 2 भाऊ मला सांगत होते, 3 भाऊ सांगत होते की तू असे व्हिडिओ काढ, तसे कर. आणि हा विशाल भैया सारखा चेष्टा, सारखा मस्करी, सारखा इतकं प्रचंड त्याने हसवले ना, बस काही विचारूच नका, एवढं पोट धरून हसत होतो आम्ही. आम्ही तुम्हाला
आणि तिथून आम्ही बाहेर आल्यावरती मला मस्तपैकी गाडीवर बसवलं होतं आणि मी तिथून फोटोशूट केलं. ह्यांचा डान्स चालू होता, चिकूबाईंचा आणि वशिमदादाचा डान्स वगैरे त्यांनी केला. खूप एन्जॉयमेंट केलं. मी जास्त डान्स केला नाही, खूप पाऊस होता बाहेर, त्यामुळं बाहेर म्हणजे ते फोटो वगैरे काढले आणि जाऊन गाडीत बसले होते. पण त्यांचा डान्स चालूच होता. आणि हा विशाल भैया 24 तास मोबाईल, त्याला मोबाईलशिवाय काही मी बघत होते त्याच्याकडे, पण त्याला समजत नव्हतं. हाच व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओसाठी तर त्यांनी खूप गाडीचे दरवाजे ओपन, फुल आवाज व्हिडिओ काढले त्यांनी माझ्यासोबत. वशिम दादा वरती तर बघा की हा हादोड्या वर बघ केला का, वर सुद्धा बघायचं नाही. त्याच्यामुळे रात्री आपण उपाशी बसतो. वशिम दादा मग आता का बसला नाही, आता नाही, आता कंट्रोल. आणि तिथून नाश्ता करून डायरेक्ट आम्ही निघायच्या मार्गावर लागलो होतो. तर तिथंच एक भारी म्हणजे लोकेशन दिसलं. तिथंच वशिमदादा, चिकूभाया आणि विशाल भैया तिघं पण डान्स करायला लागले. थांबलो होतो तिथं आणि आमचा विशाल भैया खाली खाली बघा कसं लावलंय. ती माणूस गेले ना, हीच लेण्या दिसते त्या असं गोल 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 फिरवतो. काय जावा करायचं पावसाला फिरून पळताय वय विशाल भैया, पावसाला फिरून पळताय. पावसाला खेळलं पाहिजे का तुम्ही? 100 कपडे. तिथून आम्ही परत नंतर घरी यायसाठी निघालो होतो आणि खूप भारी वाटत होतं. खूप छान वातावरण झालंय आणि आम्ही आता इथं उतरलो. काय ते करायचं. चिकू भैया जाऊ नका पुढे. तर काय कपडे वाचून आणवणी असल्यासारखं झालंय काम. वेळ चालू आहे आता बघा, हात जरा नाचा.